ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण एक फोन कॉलिंग ऐकूया. हं? कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की अ, आपल्या घरामध्ये जर बुडत्या घरची इस्टेट अथवा काही आलं तर त्याचा दोष लागतो. अथवा कुणी आपण लोक काय करतो, कुणाचं सोनं नाणं अथवा पैसा वगैरे बुडत्या घरचं वापरतो. आणि त्या गोष्टी वापरल्यामुळे आपल्या घरामध्ये काय काय भानगडी होतात. आता मी तर खूप सांगितल्यात तुम्हाला, अनेक वेळा सांगितलंय. आज जवळजवळ 13-14 वर्षापासून तेच सांगत आलो. एकच माझं की बाबा, बुडत्या घरचं आपल्या घरामध्ये जर वापर झाला अथवा कुणाच्या तळतळाटलं जर काही घेतलं तर त्याचा दोष लागून आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला याच्याविषयी अजून सत्यता बघायची असेल तर एक अनुभव आहे. आजच मला एक कॉल आला होता आणि तो कॉल मी रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकण्यासाठी मी आता तुमच्या समोर हे दाखवतो अथवा ऐकायला देतो. तर चला ऐकूया आपण काय प्रॉब्लेम होतो तो. जो होत असलेल्या एका व्यक्तीचा हा फोन कॉल आहे. वारला माझा. हां हां हां. मग त्याची प्रॉपर्टी मला आली भावाची. आता भाऊ नाही का तुम्हाला दुसरा? नाही नाही, वारला आणि तो पण आत्महत्या करून वारलाय. हो. बर बर. किती वर्षाचा होता त्यावेळेस तू? वारला त्यावेळेस तो 19 वर्षाचा, 18-19 वर्षाचं लग्न झालं होतं त्याचं आणि 3 महिन्यातच वारला तो. त्याला कारण काय होतं वारण्याचं? त्याने आत्महत्या केली हो महाराज. हो हो, आत्महत्याच. मग काय घरात भांडणं झालते का? नाही नाही, ती मुलगी नको मला पसंत नाही, लग्न केलेलं वडिलांनी. बर 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 हम्म. बर. मग तुम्ही तेवढाच भाऊ होता का? हा, एकच भाऊ होता मला. तर आता कसं असतं ताई, आता ह्या ज्या मुलानं तुमच्या म्हणजे तुमच्या भावानं जे समजा आत्महत्या केली ना, हम्म. तर हे आत्महत्या करण्याचं ते मुलगी पसंत हा नसून हम्म. त्याच्या मागं तुमच्या घरामध्ये, हा हा तुमच्या माहेरी, तुमच्या हा. वडिलाकडे कुणीतरी हा. बिना बिना लग्नाचं वारलेलं होतं बघा. असेल काय ती मला म्हणजे आमच्या वडिलाला पण त्यांच्या मावशीचं घर आले होतं. मग ती बुडस्थळाचंच होतं, त्यांचा वंश वाढला नव्हता महाराज. मग ही काय, मग हे असंच मग काहीतरी तसं ही जी असतात ना ह्याच्या समजा ज्याला निपुत्रिक बोलतो आपण, त्याचं जर घेतलं तर हे पुढे मग त्यांना पण होच प्रॉब्लेम झाला ना तुमच्या वडिलाला पण. ती वडिलाला प्रॉब्लेम झाला, पण त्याच्या लग्नाच्या वेळेस आमची आजी वारली. हो ना, मग ते. अचानकच वारली आजी. हो आईच्या आई लग्नाला आली आणि वारली महाराज. हो ताई, काय असतं पूर्व दोष असले की असे दोष पुढे घडतच राहतात, लोक आता ऐकत आता नाहीत. काय म्हणायचं का महाराज, लग्न करायला नको म्हणतोय आणि माझी सांगोला जी प्रॉपर्टी अजून शिल्लक आहे घर बीर, तिथं तो माझ्या बहिणीची मुलं राहतात, बहीण माझी वारली आहे. मग तिच्या जवळ राहतो ती आणि आमच्याकडे येतच नाही आई वडिलाकडे इथं माझ्या सासरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं जायचं का, कुठे मुलगी बघायला जायला की कोण मेलेलं कळतंय, कोण अशी वाईट घटनाच कानावर माझ्या इथे. आणि मी अशी घरात थर 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 कापते बघा. काय स्वयंपाक मला करू देत नाही, जेवण करू देत नाही, काहीच करू देत नाही. मग असं मी मी जरा ब्राह्मणाकडनं ही चौकशी केल्यानंतर ती काय म्हणतात, ही प्रॉपर्टी गोसाव्याची बहुतेक आहे, ब्राह्मणाची आहे. हो, इकडे बघा. हा गोसाई ब्राह्मण जी पूजा पाठ मठ असले जे असतात ना, ह्यांच्या जे काही इस्टेटी असतात ना, हा ते वापराय जमत नाहीत. हा हा हा. तर आता आमच्या मालकाला राहू देते घरात, मला राहू देत नाही बघा. हो ना, मग ते प्रॉब्लेम असतं. तुमच्या घरामध्ये सगळा कलहच असू शकतो बघा. तुमच्या घरात कुणाची कुणाच जमत नसेल, भांडणं तंटे, सुख समाधान, आजारपण, अशा गोष्टी होतात. हा होतात, आणि माझा त्रास मुलीला होतोय इथले प्रॉपर्टीतलं तिला गेल्यामुळं. हो ना, मग आता हे तर लक्षात आलं ना. मग मी तेच सांगतो ना तसं. मग आता ह्याच्यावर उपाय काय असतो हा की ह्याच्यावर तुम्ही खाता, तुम्ही त्यांची जमीन जुमला खाता किंवा प्रॉपर्टी वापरता, पण त्याच्यासाठी त्या लोकांसाठी काहीच करत नाहीत ना तुम्ही. हा हा बरोबर आहे ना, करत नाहीत तुम्ही काही. हा हा तर ते कसं असतं, आता समजा मी तुमचं काहीतरी घेतलंय, एक उदाहरण देतो तुम्हाला. मी हा मी तुमचं काहीतरी घेतलंय आणि मी हा घेतल्यानंतर तुम्हाला मी नुसतंच घ्यायचं, नुसतं तुमच्याकडून गोफसून घेतलं आणि तुम्हाला काही विचारायचं नाही, तुमचं तुम्ही कसे, तुमचा आजार पण बघायचं ना एक असताना, मग तुमचं मन तळमळतं का नाही? हा हा. नाही महाराज, कसं झालंय तुम्हाला सांगू का,
माझी प्रॉपर्टी मी तिथनं आणली. मला फक्त 10,000 कमी पडली जमीन घ्यायला. तुम्हाला सांगते. आणि तशीच आत्महत्या केलेल्या दुसऱ्या माणसाचं 10,000 मला घ्यायची पाळी आली महाराज. म्हणजे त्याचं पण बुडस्थळाचं होतं महाराज. हे 2 बुडस्थळ झाले का? आणि महाराज कसं झालं माहितीये का? ह्याच्यात ब्राह्मणाचं बुडस्थळाचं आहे आणि परत मराठीच्या माणसाने जमीन घेतली होती ही आम्ही घेतलेली. मग त्यांचे 2 बुडस्थळाचे झाले महाराज. आणि मग मला दुसरं बुडस्थळाचं घेऊनच ही जमीन घ्यावी लागली महाराज. अहो मग किती चुका करताय, किती झाल्या तुम्ही? आता तुम्हाला कसं एवढं तुम्ही जिवंतच राहिलात कसं हेच मला कळायला गेलंय. हा. मग काय करायचं महाराज? माझं पोरग इथे येत नाही. आता ही प्रॉपर्टी इकायला नवरा नको म्हणते. दुसरीकडे घ्यायला तर लगे मिळाली पाहिजे प्रॉपर्टी महाराज. ह्यातनं उपाय काय करायचा? ऐका, दुसरीकडे ही ही विकून जरी घेतलं तर तुम्हाला त्रास कमी होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. मग ह्याची पूर्ण शांतता केल्याशिवाय पुढे हां जाता हां येत हां नाही. हां त्याशिवाय तुम्हाला सुख लाभ नाही. एक तर तुम्हाला एवढे दोष करायला लागतात हे तुम्हाला मागील पिढीतला दोष, हं? हं. हा. अं, पितृदोष आहे, त्रिपिंडी श्राद्ध करावं लागतं तुम्हाला, ते हा. सर्पदोष पण आहे. तर आता तुम्हाला जर घरात कोण आहे, आता सध्या घरात कोण कोण असतं तुमच्या? मी ना आमचे मालक असायचे, मुलगा येतच नाही तर घरातच राहायला. मग बघा बरं, एवढं असून सुद्धा तुम्हाला सुख आहे का मुलाचं? नाही. नाही मुलाचं सुख. आणि आता मालक कुठे गेले काय होतं काय की तिकडून येतात का नाही माघारी असं मला थरथर थरथर कापतंय. ते त्यांचं अन्न खाल्लेलं त्या अन्नातनं जे दोष येते तेच मला पुढे दिसते महाराज. स्वयंपाक करू देत नाही घरात, काहीच करू देत नाही मला. बरं बरं, किती वय आहे तुमचं ताई? आणि माझं वय वय 60 आहे की. बरं, तुमच्या मालकाचं? हा जास्त 62 आहे. म्हणजे कसं झालं माहितीये का महाराज? आता आम्ही रानात ऊस लावतोय महाराज. मग अशी पाखरं वरड घरात होती, आत्म फिरल्यासारखं, परत कुत्री रडत त्या ऊसात. आणि तो ऊस जर कारखान्याला चालला तर मला ती चक्करी व्याध घालते, घाबर 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 करते. आणि कुठे तर काहीतरी झालेलं कळतंय आणि मगच ती ऊस जातोय बघा. आणि ती दुसरी पिढा अजून माझ्या घरात येऊन बसते, काय झालेली सांगा. तुम्ही काय करा, हा. मी इथं बीड जिल्ह्यामध्ये राहतो, बीड जिल्ह्यात. बर बर बर. तर तुम्ही आणि तुमचे मालक, हा. एकदा मी प्रत्येक सोमवारी मंदिरात असतो हा. बीड मध्ये गाव ना. कुठलं? बीडमध्ये नाही, बीड जिल्ह्यामध्ये म्हणतं. बीडमध्ये आपलं बीडमध्ये केस तालुका, आणि केस तालुक्यात जाणेगाव म्हणून ते शेतात मंदिर आहे आपलं ओमकारेश्वरचं. हा हा हा. तर तुम्ही येण्यापूर्वी माझा हा नंबर अगोदर यायचा, तुम्ही दोघं जण एकदा माझी सोमवारी, प्रत्येक सोमवारी मी असतो मंदिरात. बर बर. आणि जर तुम्हाला लयच निवांत, मला येण्यापूर्वी मला कल्पना द्या, मी आहे का, येणार आहेत आम्ही, मग मी थांबेल कधी बर बर येरी जर. बर. आणि माझी प्रत्यक्ष भेट घ्या, कारण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायला सांगावं लागतात. ती बी घरच्या घरीच करा, तुम्हाला काही कुठे खर्च करायची गरज नाही, काही नाही. आणि मग तुम्ही त्याच्यातून होताल थोडंसं, मी घरगुती तुम्हाला काही उपाय सांगेल. आता हे फोनवर तुमच्या लक्षात बी नाही, समोरासमोर सांगता येतील आणि त्याप्रमाणे करा, राहून तुम्हाला मन फरक. महाराज लय खूप लांब आहे आमच्यापासून महाराज. आणि आमच्या मालकाच्या गाया वगैरे आहेत, त्या पोरग इथे येत नाही, लय प्रॉब्लेम आहे मग महाराज. प्रॉब्लेम, मग तुमचा प्रॉब्लेम असाच राहू द्या. माझे प्रत्यक्ष भेट नाही घेता येत. अहो तुम्ही कुठं, सोलापूर जिल्हा, पंढरपूर, त्याच्या पलीकडे बेळगावपासून लोक येतात माझ्याकडे. इकडे मुंबई पुण्याकडून येतात, इकडं आपलं नागपूरकडून येतात. हं? हा. आणि तुम्हाला हा. इथल्या इथं यायला म्हणजे तुम्हाला तुमची समस्या सोडायची असेल तर तुम्हाला कुठतरी, आता समजा तुम्हाला दवाखाना लागला तर तुम्हाला डॉक्टरकडे कुठतरी जावं लागेल का नाही? नाही बरोबर आहे की मग महाराज. हां. पण मग तरी मुलगा तरी येईल का ही प्रॉपर्टी नाही नाही, मी आता घेऊन? इकडे बघा, तुम्ही माझी प्रत्यक्ष समोर भेट घ्या, तुम्हाला सविस्तर बोलावं लागेल. हे मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा, काल आजचा नाही. तुम्ही खूप चुका केल्यात, हा. त्याच्यासाठी तुम्हाला समोर समोर सांगावं लागेल, व्यवस्थित सांगावं लागतं. फोनवर नाही, तुमचे मालक लागतात समोर, सगळ्यांसमोर. तुमचा मुलगा बी आला तर मुलासमोर, सगळ्यांसमोर सांगतो व्यवस्थित. आणि तुम्हाला घरच्या घरी काही तोडगे करायला सांगतो. आणि त्याला काही खर्च वगैरे काही येत नाही, हा. ती घरच्या घरीच करायची. फक्त तुम्हाला सगळेजण पाहिजे, तुम्ही सगळ्या समोर सांगायचं आहे मला ती. बर बर हो, बर. एकदा भेट घ्या माझी. हां, बर चालतंय हो, ठीक आहे, चालतंय. ठीक मग आहे. मी मुलगा आला तर तिघं पण पाहिजे आम्ही. म्हणजे दोघं, तुम्ही 3 नसले तर दोघं तरी पाहिजेत ना. आता तुम्ही एकट्या बाई माणसाला कसं सांगणार मी? बर बर. मग मी आणि आमचा मुलगा आला तर चालू हो, शकते कोणी का? बी या, दोघं जण आला तरी चालतंय, काही नाही. मला येण्यापूर्वी फक्त कल्पना द्या, कारण एका दिवसात येऊन जाणं होतंय. तुमचं काही लांब नाहीत, तुमच्या गावाने येतात, सांगोल्याहून येतात ना लोक माझ्याकडे. सांगोल्यावरनं हो, बरेच लोक येतात ना. हां एका दिवसात जाऊन येणं होतं हां, तुमच्या. लवकर तिकडून सकाळी निघालं हा. की पण तुमच्या गाडी फिडी कारण म्हणजे लगेच तुम्हाला परत जाता येते. तुम्ही संध्याकाळपर्यंत घरी जातात. आम्हाला इकडे अहमदनगर वरनं यावं लागतंय का? नाही 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 नाही, तिकडे कशाला जायचे लांब? मग कुणीकडे? इकडून पंढरपूरवरनं? बार्शी मार्गे, बार्शी कळम, हा बर. हा. बार्शी कळम, अन् पुन्हा केजून आमचं गाव. बार्शी जवळ आहे का? बार्शीच्या पुढे 70-80 किलोमीटरवर आहे. मग जवळ
आहे की मग बार्शीला आम्ही आलतो परवा, एक वास्तू शांती होती आमच्या हा पाहुण्याची. मग लय लांब नाही हो, म्हणूनच म्हटलं तुम्हाला वाटायला लांब. लांब नाही मी. नाही काय, नाही नाही, 1200 पासून 70-80 किलोमीटरवरच आहे. मला खूप पटलं हे तुमचं, म्हणून मला म्हणलं आता योगा चुका करायच्या म्हणजे आमच्याच पत्रिकेत काय दोष असल्यामुळे ती चुका नाही नाही नाही, झाल्या. तसं नाही. तुमच्या पूर्वीचा दोष आहे, पूर्वदोष. तरी मी सांगतो समोरासमोर या माझ्या. कसं असतं ताई, आता एवढं सहन करायला मग समोर निवंत मध्ये बोलतायत, फोनवर कसं बरं सांगू, सांगा बरं तुम्ही. बर बर चालतंय, मी मुलाला माझ्या घेऊन येते, मग गाडी घेऊन येते, नाही तर मग बसने येते, काय नाही तर बस, करते आणि इकडे उपाय. बघा, बसनं बी येता येते, पण बस एखादं टायमिंग मागं पुढे झालं तर उशीर होईल तुम्हाला जायला, म्हणून म्हटलं. आम्ही जायला उशीर होईल ना काय, आम्ही पंढरपुरात कधी पण आलो तर येऊ शकतो, त्याचा नाही काय प्रॉब्लेम नाही. अहो, आमच्यातून पंढरपूरला पायी वाऱ्या करतात लोक. आम्ही माझं पंढरपूर पासून 18 किलोमीटर गाव आहे. मग काय आणि लय. काय झालंय माहितीये का, आता पण घरात रात्री इकडे बघा भांडणं ताई, झाली आमच्या. माझ्यापाशी इकडे बघा आणि माझ्या काय झालं माहितीये का, आणि कसं आहे माहितीये का, ती आमच्या मालकांना टेन्शन घेतले, मुलाचं लग्न होईना, माझ्या मुलाचं लग्न होईना, मुलगा माझ्या जवळ येईना, काय करावं याला, एवढं मोठे प्रॉपर्टी पटकन विकायची आणि जायचं आणि पुन्हा कसं करायचं सांगा मला. नाही, ऐका ऐका, तुम्ही ताण घेऊ नका. माझी भेट घ्या. बर बर चालतंय. ठीक मग आहे. तुमची फी वगैरे असते का? फी वगैरे काही पैसे वगैरे लागत नाही, तुमच्या येण्या जाण्याचाच खर्च. बर 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 चालतंय हा, चालतंय. मला काय इथं फी वगैरे लागत नाही. मी त्या फी साठी काय बोलवायला नाही तुम्हाला, तुमची समस्या सोडवण्यासाठी बोलवतोय. बर 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 चालतंय चालतंय महाराज, थँक्यू. भरपूर मला बरं वाटलं तुमच्या संग बोलून. बर बर, आनंद आहे. फक्त या आणि तुमच्या समस्यासाठी सांगतो माहिती. हा, ठीक आहे, ठीक आहे ताई. हो, मी परत अजून तुमचा पत्ता विचारते, नाही तर मोबाईलवर पोरग बघते पत्ता, काय त्याची अडचण येत नाही. हो हो, मी सांगेल तुम्हाला. काय नाही, इकडे बघा, 1200 मार्ग केजला यायचं. केजहून 8 किलोमीटरवर जाणेगाव म्हणून गाव आहे, पण त्या गावाच्या अलीकडेच आपलं मंदिर. बर बर, ओंकारेश्वरचं मंदिर आहे का? हा, ओंकारेश्वरचं. चालतंय चालतंय. ठीक आहे, ठीक आहे ताई, ठेवतो. हा. हा ठेवा ठेवा.